येथे कमळी मालिकेच्या 25 जानेवारीच्या विशेष भागाच्या उत्कंठावर्धक प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता मालिकेच्या सुरुवातीला आपण पाहतो की अन्नपूर्णा महाजन अत्यंत व्याकुळ होऊन देवीसमोर बसले आहेत. डोळ्यात आसवे आणून त्या आई तुळजाभवानीकडे साकडे घालतात. म्हणते, आई तुळजाभवानी, माझं आयुष्य संपत आलं ग, पण अजून माझ्या मोठ्या नातीची आणि माझी भेट तू घडवून आणली नाहीस. एकदा तरी तिला माझ्या डोळ्यासमोर आण. आजींच्या याच हतबलतेचा फायदा उठवण्यासाठी कामिनी आणि रागिनी तिथे येतात. कामिनी अत्यंत धूर्तपणे आजींना सल्ला देते. कामिनी म्हणते, वहिनी, आता हे रडणं थांबवा आणि व्यावहारिक विचार करा. आता एकच काम करा, या इस्टेटचे जे काही कागदपत्र आहेत ते सगळे अनिका महाजनच्या नावे करून टाका, म्हणजे पुढचा प्रश्नच मिटेल. दुसरीकडे हॉलमध्ये राजन, सतीश आणि घरातील इतर सदस्य सुतकी चेहऱ्याने बसले आहेत. राजन आणि गौरी यांची मोठी मुलगी अपघातात मरण पावली आहे अशा समजुतीने सर्वजण दुःखात बुडाले आहेत. राजन यांच्या चेहऱ्यावर आपल्या मुलीला गमावल्याचे शल्य स्पष्ट दिसत आहे. वातावरणात शांतता असतानाच तिथे कमळीची एंट्री होते. तिचा आत्मविश्वास पाहून सगळेच चकित होतात. कमळी थेट राजन यांच्याकडे जाते. कमळी म्हणते, राजन काका, मला तुमच्याशी अत्यंत महत्त्वाचं बोलायचं आहे. सगळे तिच्याकडे पाहतात तेव्हा कमळी असा बॉम्ब फोडते ज्याने महाजन कुटुंबाचा पायाच हलतो. कमळी म्हणते, राजन काका, तुमची मुलगी मेलेली नाही, ती जिवंत आहे. हे ऐकताच राजन यांना धक्का बसतो, तर दुसरीकडे रागिणी आणि कामिनीचे चेहरे पांढरे पडतात. आपलं पितळ उघडं पडणार की काय या भीतीने त्या दोघी एकमेकींकडे पाहू लागतात. आता कमळी कोणत्या पुराव्यांच्या आधारे हा मोठा खुलासा करणार? की कामिनी आणि रागिनी पुन्हा एकदा तिला खोटं ठरवणार? हे पाहण्यासाठी पाहत रहा कमळी. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.